जाऊ द्या. आता पुढं लेफ्ट टर्न आहे बघा, त्यामुळं लेफ्ट टर्न हा लांब नाही गेला पाहिजे, जवळून झाला पाहिजे आपला लेफ्ट टर्न. हां, ब्रेक दाबत चला, ब्रेक दाबा. पुढे राईटला घ्या. टू व्हीलरवर लक्ष ठेवायचं टर्न घेताना, गडबड करायची नाही. आता आपण त्या ठिकाणी जे शिकलेलो स्किल आहे की नाही, पाठीमागं जे स्किल शिकलो त्या स्किलचा वापर करायचा इथं टर्न घेताना. आता आपल्याला पुढे जाऊन यू टर्न मारायचा पुढच्या चौकात. हा, चौकातच नाही. हा, पुढच्या चौकात जाईल. ब्रिज क्रॉस नाही करायचं. नाही, ब्रिज नाही क्रॉस करायचा, पलीकडे नाही यायचं. अजून पलीकडे जायला वेळ आहे आपल्याला. थोडी राईटला ठेवा, त्याला हॉर्न द्या. जाऊ द्या, असते असते. आता नेहमीप्रमाणे यू टर्न जसं घेतो ना तसं लेफ्टला आतल्या बाजूला गाडी घालायची आणि यू टर्न घ्यायचा. आपल्याला राईट साईडला अंतर जास्त ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपला यू टर्न परफेक्ट बसेल असा. घ्या इकडं, लेफ्टला घ्या. बस, मागं बघत जा. मारा आता राईटला यू टर्न. जाऊ द्या सर. आता हा जो गॅप आहे ना तो गॅप भरत चला. गॅप वाटलं स्पीड नाही, गॅप ठेवायचा नाही, कारण तुम्ही जर गॅप जर ठेवत गेले तर मागे ज्या गाड्या असतात ना आपल्या, मग ते तुम्हाला सारखा हॉर्न देऊन पॅनिक करणार, सारखा हॉर्न वाजवणार आहे की नाही. गॅप नाही ठेवायचा. लेफ्टला जायचं. हा, थोडी लेफ्टला घेऊन वालेकरवाडीला जाऊ दे सरळ. सरळ हा, सरळ तिकडं. आता गाडी मध्ये आली तुमची आहे की नाही, मध्ये नाही आली पाहिजे. ब्रेकवर पाय ठेवा. इकडे बघा राईटला. हा, जाऊ द्या. राईट साईड दी तिकडे जाऊ द्या. ब्रेक, थोडा ब्रेक. आता लेफ्टला पहा पहिलं, कुठली गाडी लेफ्ट साईड तिकडनं येणारी, डाव्या बाजूने येणारी गाडी पहा पहिली. जाऊ द्या सरळ, स्ट्रेट जाऊ द्या. आणि लेन पहा, लेनमध्ये ड्रायव्हिंग करा. लेन ड्रायव्हिंग फार महत्त्वाची असते, कारण तुमची लेन ड्रायव्हिंग जर चुकली तर मागचा गाडीवाला कन्फ्यूज होतो की ह्या व्यक्तीला कुठं जायचंय, उजवीकडे जायचं की डावीकडे जायचंय, लक्ष देत नाही की नाही. म्हणून लेन ड्रायव्हिंग फार महत्वाची. स्ट्रेट जाऊ द्या. आता राईटला मिरर चेक करा आणि राईटच्या लेनला घ्या हळूहळू. आता पाठीमागं गाडी नसेल तर अशा केसमध्ये आपण राईट लेननी गाडी चालू शकतो. ओके. लेफ्ट लेनला जर बघितलं तर बऱ्याचशा गाड्या पार्क केलेल्या आहे की नाही, त्यामुळे लेफ्ट लेनला गाडी नाही चालवायची. त्यामुळं आता इथं राईट लेनला चालवायची. मागचा मिरर एकदा चेक करा, मग गाड्या आहेत का नाहीये, मग घ्या असते राईट इंडिकेटर देऊन राईटच्या लेनला घ्या. जाऊ द्या. कारण लेफ्ट लेनला आपण आता इथं, कारण सिटी आपण जेव्हा हायवेला गाडी चालू तेव्हा सेकंड लेन मध्ये चालवायची. इथं ठीक आहे. आता इथं गाड्या पार्क असतात, त्यामुळे आपल्याला मग प्रत्येक वेळेस गाडी उजवीकडे घेत राहावं लागणार आपल्याला आहे की नाही. त्याच्यामुळे त्यांना इकडून जाऊ दे. हा, ज्याला अर्जन्सी तो जाईल निघून. ओके. ब्रेक कव्हर करा फक्त. राईटला पहा एकदा, लेफ्टला एकदा चेक करा. आता हार्ड ब्रेक होतो ना, तो नाही झाला पाहिजे. हार्ड ब्रेक होतो ना, आणि गिअर सेकंड शिफ्ट झाला पाहिजे, लक्षात घ्या. जाऊ द्या आता जाऊ द्या, आता नाही. चला, कुठलाही चौक आला की गिअर चेंज करायचं, लक्षात राहू द्या. आता इथं गर्दी नाही म्हणून आपण राईट लेनला चाललेलो आहे. जाऊ द्या. आता हा जो स्पीड ब्रेकर होता, आता जर्क आला आहे की नाही, आता याला गरज नव्हती, कारण प्रत्येक स्पीड ब्रेकर जो असतो तो वेगवेगळा असतो आणि वेगवेगळ्या स्पीड ब्रेकरला वेगवेगळा गिअर वापरायचा असतो. प्रत्येक स्पीड ब्रेकरला आपण तोच गिअर जर वापरला तर जमणार नाही. त्याच्यामुळे लक्षात राहू द्या, स्पीड ब्रेकरला अगदी जास्त उंचवटा असेल तर फर्स्ट गिअर आणि स्पीड कमी असेल तर फर्स्ट गिअर, अदरवाईज आपला सेकंड गिअर वापरू शकतो आपण. ठीक आहे. त्याच्यामुळं किंवा काही ठिकाणी थर्ड गिअर मध्ये सुद्धा स्पीड ब्रेकर क्रॉस होत असतो. आणि स्पीड ब्रेकर पण तसा पाहिजे, सपाट पाहिजे, उंचवटा नाही पाहिजे जास्त, कारण जास्त उंचवटा जर असेल तर गाडी बंप होणार. ठीक आहे. व्हेरी गुड. आता हा सिग्नल क्रॉस झाला की आपल्याला काय करायचंय, हा सिग्नल
हां हां जाऊ द्या, हळूहळू जाऊ द्या. ओके, व्हेरी गुड. सेकंड पटकिनी. हां द्या, सोडा क्लच हळूहळू. ॲक्सिलेटर ज्यावेळेस क्लच सोडतो ना तेव्हा ॲक्सिलेटर पण झाला पाहिजे. घ्या लेफ्टच्या लेनला, आणि आपल्याला पुढं लेफ्टला टर्न घ्यायचा आहे म्हणून लेफ्ट लेनला घ्यायची. जाऊ द्या, लेन पहा. आता लेफ्ट लेनला गाडी ठेवा. हां लेफ्ट इंडिकेटर द्या आणि लेफ्ट लेनला असती मर्ज व्हा. चला स्पीड कमी नाही आला पाहिजे. लेन चेंज करताना स्पीड कमी नाही आला पाहिजे. बस ओके, व्हेरी गुड. कारण लेन आपण याच्यासाठी चेंज केली की पाठीमागून एक बस येते आहे की नाही, तर तिला आपल्याला साईड देणं गरजेचं आहे. नाही तर तुम्हाला हॉर्न देऊन तो पॅनिक करणार. आपण नवीन शिकतोय सध्या, बरोबर की नाही. त्यामुळं राईट लेन जी असते ती ओव्हरटेकिंगची लेन असते. ठीक आहे. आता मग अशी गर्दी नव्हती, पाठीमागं गाड्या नव्हत्या, म्हणून आपण राईट लेनला आणि डाव्या लेनमध्ये बऱ्याचशा गाड्या होत्या, त्यामुळे आपण राईट लेनला गाडी चालवतो. मग शक्यतो आपल्याला काय सेकंड लेनला गाडी चालवायची. कुठल्या लेनला? सेकंड लेनला. आता गिअर चेंज करा, सेकंड गिअर. बस व्हेरी गुड. द्या सोडून, करा थोडा एक्सेलेटर. जाऊ द्या हळूहळू. आता सरळ जायचं आपल्याला. जाऊ द्या हळूहळू. सिग्नल पहा, राईटला लेफ्टला पहा. जाऊ द्या, असते ही तुम्हाला बसची गाईड, ट्रकची गाईडलाईन आहे बघा. जाऊ द्या, सरळ जाऊ द्या. लेन कट करू नका. लेन बघा, लेन समोरची लेन पाहिल्या, समोरच्या लेनमध्ये एंट्री करा. इकडं तिकडं वळू नका. स्ट्रेट जाऊ द्या. लेन पाहून सरळ जाऊ द्या आपली गाडी. इकडं तिकडं वळायचं नाही. लेन बिलकुल कटिंग करायची नाही, कारण लेन जर कटिंग केली तर पाठीमागचा गाडीवाला कन्फ्यूज होणार. जाऊ द्या सरळ, स्ट्रेट जाऊ द्या. जाऊ द्या स्ट्रेट. असते जाऊ द्या. व्हेरी गुड. लेन सोडू नका बघा, कारण जे अर्जंटवाले आहे ना ते राईट साईडच्या लेनमधनं निघून जातील. बरेचसे सकाळी काय आहे, शाळेवाल्या बसेस वगैरे, व्हॅन वगैरे अर्जंटवाले असतात आहे की नाही. त्यांना अर्जंट मुलांना शाळेत सोडायचं असतं, त्याच्यामुळं त्यांना अडथळा होईल असं आपलं ड्रायव्हिंग नाही झालं पाहिजे. जाऊ द्या, सेंटर लेन पकडून जाऊ द्या बरोबर.